विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी व टीमने वेळेत उपचार केल्याने मुलं सुखरूप. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा येथील शासकीय निवासी शाळेतील जवळपास 7 ते 8 मुलं विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात निवासी शाळेचे शिक्षक तातडीने लहान मुलांच्या पोटात दुखू लागल्याने तर काहींना जुलाब व उलट्या होऊ लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी कोणताही विलंब न लागता विटा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नलवडे सर यांनी तातडीने या मुलांवरती उपचार सुरू केले. तोवर अन्य काही या शासकीय निवासी शाळेतील मुले घेऊन रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. तातडीने डॉक्टर नलवडे यांनी विटा शहरातील अन्य तज्ज्ञ डॉक्टर व हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर टीम यांनी तातडीने या मुलांना सर्व उपचार सुरू केले. मुलांची सर्व तपासणी व शाळेकडून सुद्धा डॉक्टरांनी माहिती प्राप्त करून घेतली. या संदर्भात विटा पोलिसांना सुद्धा माहिती मिळाल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर सहसा पोलीस अंमलदार घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टर व निवासी शाळेकडून या संदर्भात माहिती घेतली. यावेळी सदर डॉक्टर नलवडे म्हणाले, सदर शाळेमध्ये काल रात्री मुलांना नॉनव्हेज जेवण देण्यात आलं होतं. नंतर मुलांना दूध व कलिंगड असे पदार्थ खाण्यासाठी देण्यात आल्याचं घटनास्थळी व दवाखान्यात या गोष्टीबद्दल चर्चा नागरिकांमध्ये होती. सदर या घटनेनंतर आमदार सुहास भैया बाबर यांनी तातडीने सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देत मुलांची प्रकृती याविषयी माहिती घेत सर्वांची विचारपूस केली. लहान मुलांच्या बाबतीत खबरदारी घेत सर्व डॉक्टर टीमला तातडीने उपचार करण्याच्या सूचना आमदार सुहास भैया बाबर यांनी दिल्या. आमदार सुहास भैया बाबर यांनी डॉक्टरांशी संपर्क साधत या घटनेची माहिती घेतली. या घडलेल्या प्रकारानंतर ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुलांवरती डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने या सर्व मुलांचा धोका टळला असल्याचे सांगितले. यावेळी विटा ग्रामीण रुग्णालय डॉक्टर नलवडे सर सह अन्य टीमने तातडीने जलद सर्व सुविधा उपलब्ध करत उपचार सुरू केल्यामुळे मुलांवरती उपचार वेळेत झाले. तसेच 24 तास मुलांवरती निगराणी करत त्या मुलांना उपचार सुरू ठेवले जातील असंही नलवडे डॉक्टर यांनी सांगितले. यावेळी सदर त्यातूनही मुलांना जर त्रास जाणवू लागला तर तातडीने आपण पुढील उपचारासाठी मुलांना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहे. तर बालतज्ज्ञ डॉक्टर व अन्य डॉक्टरांची टीम आपण तातडीने या ठिकाणी बोलावली. ते सर्वजण या मुलांवरती उपचार करत आहेत. मुलांवरती उपचारासाठी कोणतीही कमतरता केली जाणार नाही. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत. टीम त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे असंही यावेळी डॉक्टर नलावडे यांनी सांगितलं. शाळेचे मुख्याध्यापक यांनी या संदर्भात माहिती घेत असताना त्यांनी सांगितलं की नेहमीप्रमाणे आम्ही मुलांना जेवण देतो, त्यांची देखरेख करतो, वेळेत त्यांची विचारपूस केली जाते. खानापूर तालुक्यातील तज्ज्ञ सर्व डॉक्टर टीम यांनी चांगली कामगिरी पार पाडली. वेळेत मुलांना उपचार मिळाल्याने मुलं सुखरूप असल्याची ही माहिती मिळाली. आमदार सुहास भैया बाबर यांनी काय लागेल ते मदत तातडीने करू, काहीही अडचण आली तर माझ्याशी संपर्क करा असंही यावेळी डॉक्टरांना सल्ला देत मुलांच्या बाबतीत काळजी घेण्याचा सल्ला दिला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.